इकडे काही पैसे शिल्लक आहे ते पण पैसे काढायचे आणि विकासाच्या माध्यमातून पुढे न्यायचं गरजेचं आहे। ह्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत या योजनेचं जर बघितलं तर सगळ्यात जास्त भ्रष्टाचार हा MMRD MSRDC आणि ह्याच्यामध्ये झाला अशा प्रकारची चर्चा आहे। 20% अभाव बिलं काढायची, 20% अभाव बिलं काढल्यानंतर त्या प्रकारची टेंडर काढायची गेले असं मी म्हणत नाही। शेवटी एका रस्त्याच्या संदर्भामध्ये दिल्लीमधून हस्तक्षेप केला गेला आणि L&Tच्या कंपनीला तुम्ही टेंडर भरा म्हणून सांगितलं, यातच सर्व काय आलेलं आहे। म्हणजे मेट्रो वगैरे ज्या सगळं तुम्ही दिव्य स्वप्न दाखवताय, ज्या ठिकाणी अर्ध्याच्या वरती निम्म्यामध्ये मेट्रो त्या ठिकाणी चालत नाही, अर्ध्याच्या विरुद्ध असलेली मेट्रो त्या ठिकाणी डबघाईला आलेली आहे। पण मेट्रो सगळीकडे चालली पाहिजे, शहरं विकसित झाली पाहिजे, खरं आहे। पण खिशामध्ये पैसे नसताना विकास का करायचा हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। कालच्या भाषणामध्ये सुद्धा मी बघितलं, प्रचंड प्रमाणामध्ये विकासाचं एक नवीन दालन उभं करतो असं चित्र निर्माण केलं गेलं। हे दावस म्हणता साहेब, त्या दावसवर मागे चर्चा झालेली आहे। इथले लोक तिकडे न्यायची आणि तिकडे करून आणायची, त्यापेक्षा इकडेच करार केला असता तर बरं झालं असतं। यादी बघितल्यानंतर त्यातले सगळे या देशातले आणि महाराष्ट्रातले आणि मुंबईतलेच होते। असो, शेवटी आपल्याकडं उद्योग क्षेत्र वाढलं पाहिजे या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी करता येत नाही। मी प्रामाणिकपणाने सांगतो, 2-2.5 वर्ष मी का नेहमी ह्या सभागृहामध्ये फोकस करतोय, मला माहिती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आता शिस्त लावायची आहे। कारण मागच्या कालावधीमध्ये जे झालेलं आहे त्याला कुठेतरी शिस्तीचा बडगा आला पाहिजे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय काय योजनेला स्थगिती दिली। मगाची परिवहन खात्याच्या बाबतीमध्ये मागे चर्चा झाली, म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचा रक्कम सुद्धा या ठिकाणी भरली गेली नाही, एवढं दुर्दैव आहे। आजच मी बघितलं जाहिरातीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला, जाहिरातीचे थकबाकीचे असले 10 ते 12 कोटी रुपये अजून भरले गेले नाही। आणि या अशा प्रकारच्या परिवहन खात्यामध्ये माझ्याकडे मोटर वाहन विभागात रडार खरेदीमध्ये भ्रष्टाचार हे आम्ही बोललो नाही, हे बोलले कोण तर अधिकारी त्यांनी ते तक्रार केलेली आहे। परिवहन खातं, मला वाटतं की परिवहन खात्यामध्ये सदावरती आले म्हणून फार मोठ्या प्रमाणात त्या पतसंस्थेचा अफार वगैरे झाला अशी चर्चा होती। पण या परिवहन खात्यामधला दुसरा सदावरती कोण हे शोधण्याचा प्रयत्न सरकार करणार काय? अशा प्रकारची अनेक उदाहरणं। एक तर परिवहन खातं एवढं डबघाईला आलेलं असताना सुद्धा माणसं धाडस कसं करतात कळत नाही मला। म्हणजे 2200 कोटीची गाड्या खरेदी करायच्या, 2100 कोटीचे प्रॉव्हिडंट फंड भरायचे नाही, परिवहन खात्यामध्ये प्रत्येक खरेदीला त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो। म्हणून मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सचिव म्हणून या ठिकाणी त्याचा अध्यक्ष करण्याचा ठरवला। शेवटी राजकीय दबाव आला, त्यांचा नाईलाज झाला, सरकार चालवायचं आहे। गरजेचं आहे 2/3 बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलावा लागतो, हे तुमचं पाशवी बहुमत आहे। आणि म्हणून बाकीच्यांना सांभाळता स्वतःची प्रतिमा स्वच्छ प्रतिमा म्हणून भाजप दाखवत आहे, त्या स्वच्छ प्रतिमेला कुठे तडा जातो का?